नमस्कार. इनसाइट स्टोरी करून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासमोर एक माहिती घेऊन आलेली आहे किंवा सर्वांनी ती ऐकावी अशी माझी इच्छा आहे. येणारा फेब्रुवारी महिना म्हणजेच 10वी 11वी 12वी म्हणजे 10वी 12वीचा बोर्ड एक्झामचा महिना आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी व सर्वच पालकांनी कसलंही टेन्शन घेऊ नका. पालकांनी तर मुळीच घेऊ नका आणि आपल्या पाल्यांना सुद्धा देऊ नका. विद्यार्थ्यांनो, तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय, बोर्डचं वर्ष आहे म्हणून, त्यामुळे रिलॅक्स राहा. एक्झामच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तक हातात घेऊन सारखा अभ्यास करू नका. जो अभ्यास केलेला आहे तो देखील तुम्ही विसरण्याची शक्यता आहे. कारण खूप जणांना एक्झाम फोबियामुळे पूर्णपणे सर्व ब्लँक होण्याची शक्यता आहे. तसं होतं, खूप वेळा होतं. खूप जण नर्वस होतात आणि जे अभ्यास केलेला आहे ते देखील विसरून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एक्झामच्या दिवशी जेवढं रिलॅक्स होता येईल तेवढं रिलॅक्स राहा. आपल्याला एक्झामच्या वेळेस सर्व काही आठवतंय हाच विचार आपल्या डोक्यात ठेवा. जो अभ्यास केलाय तो तुम्हाला आठवतंय. शांतपणे प्रश्न वाचा, शांतपणे जे येते त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा आणि जे प्रश्न येत नाही त्याच्यावर एनर्जी वेस्ट न करता ते शेवटीसाठी ठेवा. जर आठवले तर त्यातलं काही उत्तर द्या किंवा सोडून द्या, परंतु जे येते ते मात्र हातातून घालवू नका. परीक्षेच्या हॉलमध्ये जाताना एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा. सगळं काही मला आठवतंय, मी रिलॅक्स आहे, माझा पेपर खूप छान जाणार आहे, अशी सकारात्मक सूचना स्वतःला द्या. स्वयंप्रेरणेतून चालनेतूनच चालना मिळते. त्याच्यामुळे आपला गोल जे आहे, आपलं ध्येय जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर ठेवा. एक्झाममध्ये मला एवढे पर्सेंटेज पडणार, मी एवढ्या परीक्षेमध्ये एवढ्या मार्काने पास होणार, सर्व पेपर मला इझी जाणार, हेच ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून तसंच वागा. तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे. तुमच्या गुरूंनी, तुमच्या पालकांनी तुमच्यावर खूप मेहनत केलेली आहे. त्यामुळे कोणताही निगेटिव्ह विचार डोक्यात येऊ नका देऊ. सकारात्मक पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळणार याची खात्री स्वतःही बाळगा आणि पालकांना तुम्ही देखील बाळगा. गुरुवर्य तर मदत करतातच, पण शेवटी आपल्या घरचे पालक हे जे आपल्याला सांगतात तेच विद्यार्थी लक्षात ठेवतात. त्याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना एक प्रेरणा द्या, चालना द्या, त्यांना सकारात्मक बोला आणि काहीही झालं तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत नक्की करा. येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्डसाठी माझ्याकडून इनसाइट स्टोरी परिवाराकडून सर्वांना खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नक्कीच सर्वजण पास होणार आणि आपलं गोल अचीव करणार याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. थँक्यू सो मच.